राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर अधिकाधिक आमदार अजित पवारांसोबत गेले. त्यानंतर आता पदाधिकारी देखील शरद पवारांची साथ सोडताना दिसतात. रत्नागिरीतील बडा नेता शिंदेंच्या गळाला लागला असून शरद पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. हा नेता नेमका कोण? त्यांनी शिंदेंच्या शिवसेनेत जाण्याचा निर्णय का घेतला? हेच या व्हिडिओत पाहूयात. नमस्कार, मी सायली. उदय सामंत यांचे निकटवर्तीय आणि बालमित्र म्हणजे सुदेश मयेकर. उदय सामंतांनी पवारांची साथ सोडून सेनेत प्रवेश केला तरी मयेकर शरद पवारांसोबत राहिले. त्यांना रत्नागिरीचे जिल्हाध्यक्षपद देऊन शरद पवारांनी त्यांचे हातही बळकट केले. इतकंच नाही तर अजित पवारांनी शरद पवारांची साथ सोडली तरीही सुदेश मयेकरांनी शरद पवार यांच्यासोबत राहणं पसंत केलं. पण आता हेच सुदेश मयेकर शरद पवारांची साथ सोडून शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. उदय सामंत यांचे मोठे बंधू किरण सामंत यांचा 7 जानेवारीला वाढदिवस आहे. याच दिवशी सुदेश मयेकर यांचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश होणार असल्याची माहिती आहे. 10 दिवसांपूर्वी मयेकर यांनी रत्नागिरी राष्ट्रवादीच्या जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा दिला. यामागे त्यांनी आजारपणाचं कारण सांगितलं. पण अंतर्गत धुसफुशीतून हा राजीनामा दिल्याची चर्चा होती. राजीनामा दिल्यानंतर त्यांनी उदय सामंतांची भेट घेतली. त्यावेळी उदय सामंतांना साथ द्यावी अशी सामंतांच्या आईंनी मयेकरांना साथ घातली होती. त्यानंतर त्यांचा शिवसेनेत प्रवेश निश्चित झाल्याचं बोललं जातं. त्यामुळे आता उदय सामंत आणि सुदेश मयेकर हे बालमित्र पुन्हा एकदा एकत्र येणार आहेत. सुदेश मयेकर यांनी रत्नागिरी नगरपालिकेत नगरसेवक म्हणून चांगली कामगिरी केली. त्यांनी जर शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला तर त्यांच्याकडे कोणती जबाबदारी सोपवली जाणार याकडे सर्वांचे लक्ष लागलंय. पवारांची साथ सोडून शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करण्याच्या मयेकरांच्या निर्णयाबद्दल तुम्हाला काय वाटते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. अशाच व्हिडिओंसाठी मुंबई तकच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पाहत राहा मुंबई तक.